काय झालं? कॉफी कॉफी घ्या आधी गरम गरम. अच्छा. आणि मग सुरू करा. एनर्जी देते आपल्याला लॉक करायला. ब्लॉग सुरू करायला. विथ एनर्जी एकदम. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो ठाण्यात आलेलो आहोत. हा आता आमचा दुसरा आठवडा आहे इथे येण्याचा. पहिल्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल आमचं की हँडओव्हर होतं. त्यानंतरचे 2-3 दिवस आम्ही येऊन जाऊन करत होतो. बरीचशी कामं इथे करून घेतली. तुम्हाला तुमच्याबरोबर सुद्धा मी ती शेअर केलेली आहेत. कर्टन्स लावून घेतले, फॅन्स, लाईट्स, अशी छोटी मोठी जी कामं होती ती आम्ही त्या आठवड्यात केलेली आहेत. आणि आता हा सेकंड वीक आहे. सो खरं तर आम्ही दुपारीच आलोत, पण नंतर फार काही आम्हाला शूट नाही करता आलं. खूप दिवसांनी आम्ही सगळेजण भेटलो होतो, कारण तुम्हाला माहिती आहे आई पप्पा इथे राहत होते, आम्ही तिथे होतो. सो मस्त फॅमिली टाईम स्पेंड केलाय. आणि आता तुम्ही बघितलं असेल आईने आम्हाला मस्त कॉफी करून दिली आहे. सो ती आता आम्ही कॉफी पिणार आहोत. येताना बरंचसं सामान आज घेऊन आली आहे. त्याचं कारण असं आहे, उद्या आम्ही करणार आहोत गणेश पूजन. सो त्याच्यासाठी जे जे लागणार आहे ते सगळं आणलंय. बाकी सुद्धा इथे थोडंसं जे जे हवं होतं ते सुद्धा घेऊन आलोय. आणि मेन म्हणजे इंडक्शन. इंडक्शनवरनं मला आठवलं, काल इंडक्शनवरचा एक व्लॉग मी अपलोड केला होता. सो त्यात मला एक करेक्शन करायचं आहे की आम्ही जे हे घेतलेलं आहे ते आहे इन्फ्रारेड कुकटॉप. आणि हे थोडंसं इंडक्शनपेक्षा वेगळं आहे. सो डिफरन्स असा आहे की हा जो इन्फ्रारेड कुकटॉप आहे हा इन्फ्रारेड रेडिएशनने हीट होतो. आणि जे आपलं इंडक्शन आहे ते मॅग्नेटिक फील्डने हीट होतं. सो हा एक त्याच्यात थोडासा डिफरन्स आहे. सो इंडक्शन म्हणण्यापेक्षा आपण ह्याला इन्फ्रारेड कुकटॉप म्हणूया. काल ॲक्च्युली आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. आम्ही जेव्हा पर्चेसिंगला गेलेलो तेव्हा आम्ही इंडक्शन बघूया अशातच गेलेलो आणि त्यांनी सुद्धा आम्हाला हेच दाखवलेलं. सो आम्हाला काय वाटलं हे इंडक्शनच आहे, पण नाही, हा थोडासा ह्या डिफरन्स आहे. सो नवीन टेक्नॉलॉजी वाईज आपण याला इन्फ्रारेड कुकटॉप म्हणूया. पहिले पटकन कॉफी पिऊन घेतो. आणि मस्त या नाईट व्ह्यू बरोबर ती आम्ही कॉफी एन्जॉय करतोय आमच्या या नवीन घरी, या छोट्या घरी. घर छोटं आहे. त्या छोट्यावरनं मला आठवलं की 2 ताईंनी आमच्या त्या ब्लॉग्सवरती कमेंट केली होती की अंकिता तुझं हे घर छोटं आहे आणि तुझं जुनं घर सुद्धा छोटं आहे. तर हे घर छोटं आहे हे आम्हाला माहिती होतं. आम्ही जेव्हा हे बुक करायला आलो होतो तेव्हा हे घर छोटं आहे हे आम्हाला माहिती होतं. तरीसुद्धा आम्ही ते बुक केलं. कारण असं की त्याच्यामागे काहीतरी आमचे विचार असतील किंवा आमची काही डिसिजन्स असतील, ती आमची वैयक्तिक डिसिजन्स होती. आणि मेन म्हणजे आम्ही आत्ता राहतो करंटली बदलापूरला. आणि बदलापूरहून मला ऑफिसला किंवा आईबाबांना शूटिंगला जायला खूप ट्रॅव्हल करायला लागतं. आणि आम्ही गेली आय गेस आम्ही 2000 सालापासून बदलापुरात राहतो. तर गेली माझ्या करिअरची म्हणाल तर 8-10 वर्ष कोविडपर्यंत मी ट्रॅव्हल केलं. आता मला वर्क फ्रॉम होम आहे. आईबाबांनी इतकी वर्ष ट्रॅव्हल केलं. आमचं मुंबईत किंवा ठाण्यात घर नव्हतं. आणि जेव्हा आमच्या बजेटमध्ये हे घर आम्ही सिलेक्ट केलं, आम्हाला जेवढं फायनान्शियली झेपलं तेवढं आम्ही हे सिलेक्ट केलं आणि आम्हाला हे खूप आवडलं. छोटं आहे पण कसं आहे, आपण ऑफिसमधनं दमून थकून आल्यावरती आपल्याला आराम करायला बेडरूम आहे इथे, लिव्हिंग रूम आहे, तुम्हाला निवांत TV बघायचा आहे किंवा काही वेळ स्पेंड करायचा आहे. किचन, ओपन किचन आहे जे लिव्हिंग रूममध्ये आहे. तुम्हाला कुकिंगसाठी तेवढं सफिशियंट आहे तुम्हाला एक फॅमिली. त्यामुळे अडचण अशी काहीच नाही आहे. ट्रॅव्हलिंग वाचवण्याचे विचार जो होता म्हणजे ऑफिसला किंवा आईबाबांना शूटिंगला जाण्याकरता, ते वाचवण्यासाठी आम्ही जे हे घर घेतलं तर आमच्याकडे 2 ऑप्शन्स होते. एक तर आम्ही बदलापुरात मोठं घर घेतलं असतं, और इथे ठाणा किंवा मुंबई साईडला असं थोडंसं कॉम्पॅक्ट घर आम्हाला मिळालं असतं. तर आम्ही हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला की ठीक आहे, छोटं असू दे, हेक्टिक लाईफ होऊ नये, आपलं ट्रॅव्हलिंग आपलं वाचावं, त्याच्यात वेळ जाऊ नये, दमायला थकायला खूप व्हायचं. मी रात्री लेट पोचायचो, आई बाबा सुद्धा 4ची गाडी सकाळी पकडायचे शूटिंगला जाण्यासाठी, रात्री लेट यायचे. त्यामुळे आमचं कधी ठाण्यात घर नव्हतं. रेंटवर घ्यायचं म्हटलं तर आमचा तेव्हा फिनान्शियली ते पण आमचं बजेटमध्ये आम्हाला रेंटवरती सुद्धा आम्हाला ते नव्हतं. पण मला जेव्हा मी जॉबला लागलो आणि जेव्हा मला असं वाटलं की ओके मी आता हे अफोर्ड करू शकतो, तेव्हा मग आम्ही हे छोटं घर आम्ही हे बुक केलं. आता मला वर्क फ्रॉम होम आहे, पण उद्या समजा माझं ऑफिस सुरू झालं तर ऑफिस माझं इथून अर्ध्या तासावरती. त्यात हा ठाणे माजीवाडा एरिया असं नाहीये की हे परफेक्ट आहे, एकदम 100% परफेक्ट आहे. नेगेटिव्ह पॉईंट्स पण असतील याचे, पण नेगेटिव्ह पॉईंट्स बाजूला सरून जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याच्यावर आम्ही जास्त फोकस केलं आणि मग आम्ही हा फ्लॅट
बुक केला होता आणि फायनली तो आता आम्हाला मिळालेला आहे. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा हा बघायला आलो इथे फ्लॅट आणि जसं पुष्कर म्हणाला की लहान वास्तू आहे, लहान घर आहे, हे आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा आम्हाला माहिती होतं, पण या घराच्या ज्या वाईब्स आहेत खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. त्यामुळे छोटं घर मोठं घर असं आमच्या डोक्यात काहीच नाहीये, म्हणजे तो क्रायटेरियाच सध्या नाहीये. आता तरी नाहीये, पुढे मागे बघू. तर ही एक मेन कमेंट होती आणि बऱ्याचशा कमेंट्स मला असे आले आहेत की अंकिता एक प्रॉपर तू होम टूर दे. सो ती सुद्धा होम टूर मी देणार आहे, पण थोडंसं आमचं घर थोडं सेट होऊ दे. आता उद्या गणेश पूजन आम्ही करणार आहोत, त्यानंतर आमचं फर्निचर, थोडंसं होम डेकोर, अशा सगळ्या गोष्टी छान आमच्या झाल्या की मी एक मस्त होम टूर तुम्हाला नक्की देणार आहे. प्रश्नांची तुमच्या उत्तरं देता देता आमची कॉफी सुद्धा पिऊन झाली आहे. आणि बाकी थोडेसे आता आई पप्पा इथे होते तर आईने छोट्या छोट्या काही काही नवनवीन गोष्टी आणल्या तिथे, थोडंसं चेंज. सो एक हा मस्त ती ट्रे घेऊन आली आहे, त्यानंतर चमचे ठेवायला एक स्टँड आणला आहे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता डब्यांचा सेट ती घेऊन आली आहे. सो हा एक चेंज इथे आमच्या किचनमध्ये झाला आहे. आणि एक छोटासा देवारा आम्ही आणलाय. त्याचं कारण छोटा असा की आमचं अजून इंटिरियर करायचा प्लॅन आहे, पुढे मॉड्युलर किचन करायचंय, काही स्टोरेज करायचंय, मग तेव्हा आम्ही देवारा वगैरे प्रॉपर करून घेऊ मोठा. पण आता तात्पुरता आता आणलेला आहे. आजच आता आम्ही येताना तो घेऊन आलो. जसं म्हटलं की उद्या गणेश पूजन करणार आहोत, त्यानंतर इतर देवांची सुद्धा आम्ही इथे पूजा करून. त्यानंतर इथे वायफाय सुद्धा फिट झालंय, त्यामुळे माझी आता इथे ऑफिसची सोय झाली आहे. कधी मी ऑफिस घेऊन आलो आता वीकडेजला, म्हणजे जेव्हा राहूला सुट्टी असेल शाळेला तेव्हा ऑफिस घेऊन मी इथे येऊ शकतो. आणि आज ब्लॉग सुरू केलाय आणि राहू नाहीये ब्लॉगमध्ये, कारण राहू झोपलाय. आम्ही आज लेट ब्लॉग सुरू केला आता आणि दिवसभर तो खेळला, दमून आता झोपलाय. हो, आता मी थोडंसं बॅग अनपॅक करायला बसलीये. सो मेजर म्हणजे मी म्हटलं तसं की गणेश पूजनाचं जे साहित्य आहे ते घेऊन आले. सो ते जरा मी आता सगळं काढून ठेवते. बाकी काय एका ह्याच्यात आमचे कपडे आणले थोडंसं. हे आमच्याकडे दोन, आता तुम्ही बघितलं असेल त्या घरी ब्लँकेट्स आहेत आमची. सो हे डबल ब्लँकेट आहे, म्हटलं आता हे एक पेअर इथे ठेवूया आपण. सो इथे हे घेऊन आलोय आम्ही. त्यानंतर एका ह्याच्यात जरा एक्स्ट्राच्या चादरी वगैरे घेऊन आली आहे ह्या बॅगेत. सो हे काही आता अनपॅक नाही करणार आहे. गेला का हा बघ उघडली ना आपण आणि ते चावतात, जाऊ दे ते आता टाकून देते. आपला घरचा आणलायस का? हो, उद्या पूजा आम्ही ह्या पाटावर मांडणार. नवीन घेतलेला कुठे आहे? काय नवीन पाट घेतला ना आपण? अच्छा, तो कॅन्सल केला का? तो कॅन्सल केला ना, कारण आपण म्हटलं आपल्याकडे आहे आणि देवारा घेतला. आणि या कॉपर बॉटल्स तिथे काही जास्त वापरल्या जात नाहीत, सो म्हटलं आपण इथे आणूया या दोन. त्यानंतर हळदी कुंकवाचा करंडा घेऊन आलीये. एक नवीन ब्लाऊज पीस आणलंय या पाटावर मांडायला. बेसिक आपली जी पूजेची तयारी. एक निरांजन घेऊन आलीये. त्यानंतर हा आहे भीमसेनी कापूस नाही सॉरी भीमसेनी कापूर. त्यानंतर हे एक पुसायला फडकं घेऊन आलीये. त्यानंतर विड्याची पानं, फुलं, ती ना थांब, हा इथे ठेव, मी सगळं वरती ठेवते. स्वीट पण आणले, हे सगळं आता मी काढून ठेवते. घरातली आमची ही जी कापूरदाणी आहे ती आता जरा इथे घेऊन आली आहे. म्हटलं उद्या छान पूजा झाली की इथे कापूर लावता येईल. त्यानंतर उद्या गणेश पूजन आपण करतो. एक नॉर्मल विधी असतो, म्हणजे दूध ओतू जाणं. मग त्यासाठी हे पातेलं घेऊन आली आहे इंडक्शनवरती ठेवायला. सॉरी, इंडक्शन नाही, इन्फ्रारेड कुकटॉप वर ठेवायला. सो हा एक सेट आणलाय. रांगोळी सुद्धा येताना घेऊन आली आहे. छान दाराच्या बाहेर सकाळी रांगोळी काढेन म्हणून हा डब्बा घेऊन आली आहे. सो अशी छोटी मोठी तयारी येताना सगळं घेऊन आलेले आहे. ह्यात आहे आणि बाकी इतर पूजेचं सगळं सांगतो. जरा बॅग्स पटापट आता मी अनपॅक करून घेते. अगेन थोडीशी घाई गडबड सुरू आहे. तिकडनं इथे आलोय, बॅग भरपूर येताना घेऊन आलोय, सामान भरपूर आहे. सो सगळं आता छान आवरून घेते आणि आज ब्लॉग सुद्धा थोडासा आटोपता घेते, कारण उशीर सुद्धा झालाय आणि सकाळी उद्या लवकर उठायचंय, कारण जसं म्हटलं गणेश पूजन आहे. सो आपण भेटूया त्या माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय. हा आपल्याकडचा एक सेट मी म्हटलं ना आईने ठेवलेला. कुकर लागेल ते आता घ्यायचंय ना आपल्याला. एक पॅन लागेल भाजीचा, म्हणजे टाईप. पण मग ते दोन ते आणलेस, तू पॅन दे आणलेस का? तवा आहे. चलो बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांना. काही जण सकाळी बघतील पण गुड नाईट.
पण मी आता शूट करते स्वतः रात्र झाली आहे म्हणून म्हणून गुड नाईट आणि ब्लॉग तुम्ही सकाळी बघाल सो गुड मॉर्निंग आणि जे दुपारी बघतील त्यांना गुड गुड आफ्टरनून आफ्टरनून जे संध्याकाळी Good बघतील त्यांना evening. गुड इव्हिनिंग